सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवली तालुक्यामधील सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी पालकमंत्री नितेश राणे देखील उपस्थित होते। यावेळी राणे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी या धबधब्याच्या स्थळाचे नूतनीकरण करण्यात आले आहे। बारामाही हा धबधबा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत। मी आता सांगितलं मी सुरुवातीला सांगितलं धबधबा आता 4 महिने टिकतो, तो वर्षभर टिकावा म्हणून आमचं ब्रिजचं काम डॅमचं काम आम्ही सुरू केलं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर धबधबा 12 महिने राहील। त्याचं उद्घाटन केलेलं आहे। मी सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे आणि कलेक्टर साहेब यांचं अभिनंदन करतो। टुरिझम जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त पर्यटकांना आकर्षित करू शकेल असा धबधबा हा सावडावचा या ठिकाणी आहे। पावसाळा आहे, पावसानंतरही धबधबा कायम राहावा म्हणून डॅमचं कामही सुरू आहे। पण आमचे प्रयत्न या जिल्ह्यात अशा प्रकारे अनेक ठिकाणी नैसर्गिक संपत्तीचं प्रदर्शन टिकवता कसं येईल याचे प्रयत्न आम्ही करतो। तर नापणे धबधब्याचं काचेचं जे पूल आहे महाराष्ट्रात पहिलं आहे, पालकमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं। कसं चालना मिळेल पर्यटन वाढीसाठी आपल्या जिल्ह्यात? चालना मिळण्यापेक्षा लोकांना महाराष्ट्रात पहिलं आहे, मग महाराष्ट्रातले पर्यटक यावेत, ते पाहावं कलेचं ज्यांनी ते काचेचं ब्रिज केलं आहे त्याचं कौतुक आणि निसर्गावर त्यामुळे पडणारा फरक आणि पर्यटक येण्याने जिल्हाधिकारी किंवा जिल्ह्यातील उत्पन्नात तसंच राज्याच्या उत्पन्नात भर पण पडणार। दादा